विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जूनमध्ये निवडणूक. महायुतीच्या पारड्यामध्ये 8 जागा पडण्याची शक्यता, तर उर्वरित जागा मवियाला मिळण्याची शक्यता. पार्थ पवारांना कुठले निकष लावून सुरक्षा दिली? विरोधी पक्षनेते असताना मला Y+ सुरक्षा देताना यांचे हात कापत होते. पार्थ पवारांच्या Y+ सुरक्षेवरून वडेट्टीवारांचा हल्लाबोल. 2016 मध्येच पवारांना भाजपसोबत सत्ता स्थापनेचे आदेश दिले होते. तटकरेंकडून शरद पवारांबाबत मोठा गप्पस्फोट. एक जरी वाक्य खोटं निघालं तर राजकारणातून निवृत्ती घेईन, तटकरेंचं पवारांना ओपन चॅलेंज. अमरावतीमध्ये नवनीत राणा बच्चू कडू वाद बाटला. अमरावतीत दंगल घडू नये म्हणून आमची माघार, बच्चू कडूंची माहिती. तर भाजपची संस्कृती राणांनी बिघडवली, बच्चू कडूंचा राणांवर बार. अमरावतीमध्ये बच्चू कडूंची महारॅली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी रॅली. जिल्हा स्टेडियमवरून होणार रॅलीला सुरुवात. महायुतीमध्ये ठाणे लोकसभेचा तिढा कायम. ठाणे लोकसभेसाठी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी. निवडणूक जवळ आल्यानं प्रचार कधी करायचा, कार्यकर्त्यांचा सवाल. काँग्रेस नेते घेणार उद्धव ठाकरेंची भेट. तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी काँग्रेस आग्रही. तर मुंबईतील जागेसंदर्भात ठाकरेंसोबत करणार चर्चा, सूत्रांची माहिती. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पुन्हा बंद. हमाली तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक. मोदींना 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घाला. संयुक्त किसान मोर्चाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी. मुस्लिमांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे बंदीची मागणी. केंद्रीय मंत्री अमित शहांची आज अमरावतीमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी सायन्स कोर मैदानात होणार सभा. मैदानाच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते राडा करण्याची शक्यता. शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट. रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध. पतंजलीकडून निर्देशांचं पालन न केल्याबद्दल बिनशर्त दिलगिरी व्यक्त करत असल्याची जाहिरात प्रसिद्ध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.